here is experiment number 2. Use of micrometer screw gauge. Means this is apparatus use of micrometer screw gauge. म्हणजे ह्या apparatusच्या सहाय्याने तुम्हाला दिलेल्या ऑब्जेक्टचा मग कोणताही ऑब्जेक्ट असू दे, इथे आता एक्सपेरिमेंट साठी वायर दिली आहे, ह्या वायरचा काय करायचा आहे, डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता हे करत असताना की ज्यामध्ये ह्या apparatusचा टू डिटरमाइन द डायमीटर ऑफ गिवन ऑब्जेक्ट सच ॲज वायर and given apparatus, that means micrometer screw gauge, then wire, and here small compass scale is given in order to measure the length of this wire. Then first of all, here it is important to know the main scale and circular scale. Main scale, that means हे जर apparatus आपण ओपन केला तर याच्यामध्ये तुम्हाला इथे की ज्यामध्ये इकडे स्केल दिसेल आणि या स्केल वरती इथे हा स्टार्ट 0 ने चालू होतोय, त्यानंतर 1 2 3 4 अशा पद्धतीनं इथे तुम्हाला मेन स्केलच्या डिव्हिजन्स दिसतील आणि सर्कल वरती की ज्या ह्या सर्क्युलर असणाऱ्या पार्ट वरती रीडिंग दिसतंय त्या रीडिंगला आपण म्हणतोय सर्क्युलर स्केल. की जे तुम्हाला इथे डायग्राम मध्ये दाखवत असताना इथे तुम्हाला या डायग्राम मध्ये इथे स्टार्ट 0, त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी ही जी स्केल दिसतीये, that scale is nothing but here this one is here main scale and circle वरती जी काही रीडिंग इथं मार्क केलेलं आहे that रीडिंग is a circular scale. आता कोणताही apparatus आपण जेव्हा वापरतो तेव्हा मेन स्केलचा 0 आणि सर्क्युलरचा 0 हे दोन्हीही इथं तुम्हाला जर एक्झॅक्टली कोइन्साइड झाले असतील तर दिलेलं जे apparatus आहे ते आपण हा पूर्णपणे काय केला इथं पॅक केला इथला apparatusचा पार्ट की ज्यामध्ये मेन स्केलचा 0 आणि सर्क्युलरचा 0 एक्झॅक्ट एकमेकांच्या समोर आहेत का पहिला चेक करतो. जर नसतील तर त्या apparatus मध्ये एरर आहे की जो एरर आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावा लागतो त्याला 0 एरर आपण म्हणतो आणि तो एरर की 0 एरर असू दे किंवा पॉझिटिव्ह एरर असू दे किंवा निगेटिव्ह एरर असू दे तो एरर आपण पहिला इथे काय करणं कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. इथे हे apparatus पहिला काय करायचं एरर कॅल्क्युलेट करताना हा पूर्णपणे पॅक करा तुम्ही पार्ट आणि नंतर पूर्णपणे एकमेकांना इथं पॅक केल्यानंतर इथे तुम्हाला मेन स्केलचा 0 आणि पुढे इथं तुम्ही जी मेन जी स्केल दिसते आणि हा सर्क्युलरचा पार्ट दिसतोय की ज्या सर्क्युलरच्या पार्ट मध्ये असणारा सर्क्युलरचा 0 जर एकमेकांच्या समोर जर आले तर त्या apparatus मध्ये एरर नाही असं आपण म्हणतोय. मीन्स एररलेस apparatus, दॅट मीन्स 0 एरर त्या apparatus मध्ये येतो 0च येईल. नेक्स्ट पार्ट जो येतो समजा पूर्णपणे आपण हे apparatus काय केले पॅक केलेला आहे आणि पॅक केल्यानंतर परत जर समजा तुम्ही हा पूर्ण टाईट केला आणि जर ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येतं की काही वेळेला ह्या रेफरन्स लाईनच्या ही रेफरन्स लाईन आहे ह्या रेफरन्स लाईनच्या वरच्या साईडला काही नंबर ऑफ डिव्हिजन्सनी हा 0 काय झालेला आहे वरती गेलेला असतो. म्हणजे काही apparatus मध्ये जर असं लक्षात आलं की रेफरन्स लाईनला क्रॉस करून 0 वरती गेलाय तर तिथला एरर घेत असताना 0 एरर कॅल्क्युलेट करत असताना 0 एरर इज इक्वल टू x इंटू हियर LC म्हणजे इथं x किती नंबर डिव्हिजन्सनी तो 0 वरती गेलाय तो बघणं गरजेचं आहे. तर इथं 1 2 3 4 आणि 5th लाईन 5 नंबरची रेषा आहे म्हणजे x ची किंमत इथं आली 5. आता इथं ऍक्च्युअली आपण LC ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट करायला पाहिजे होता की जो लिस्ट काउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी परत एकदा आपण इथे आपल्या मूळच्या असणाऱ्या मेन स्केल कडे आणि सर्क्युलर स्केल कडे काय करतोय आपण इथं परत एकदा रीडिंग वाचतोय की ज्यामध्ये मेन स्केल वरती 0 त्यानंतर इथं 5 आणि 10 असे नंबर्स जरी रोलिंग केलेले आहेत रेग्युलर apparatus मध्ये पण तसेच रोलिंग केलेले आहेत पण घेताना ह्या मिलीमीटर मधले जे डिव्हिजन्स आहेत
त्या आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायच्या. म्हणजे इथं 0, इथं 5 जिथे दिसतो तिथे तुम्ही 0.5 घ्यायचंय. जिथं इथं 10 दिसतो तिथे तुम्ही टोटल 1 सेंटीमीटर घ्यायचंय. नंतर पुढे जर गेला तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला 15 मिलीमीटर दिसेल, ते 1.5 सेंटीमीटर घ्यायचं आहे. आणि त्याच्याही पुढे तुम्ही गेलात तर 20 मिलीमीटर असं कम्प्लीट लास्टचं मार्किंग दिसेल की जे तुम्ही घेत असताना 2 सेंटीमीटर इतकं घ्यायचं आहे. म्हणजे इथं 0 to 1 मध्ये 1 सेंटीमीटरचे समान जर बघितला तर इथे समान 10 डिव्हिजन्स मध्ये इथं डिवायडेशन केलेलं आहे. म्हणजे इथं 0.5 आणि टोटल हा जो आहे तो 1. 0 to 1 मध्ये टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स दॅट मीन्स 10 डिव्हिजन्स. व्हॅल्यू फॉर 1 डिव्हिजन, एका घराची किंमत आपण इथं काय करतोय कॅल्क्युलेट करतोय. म्हणून इथं 1 डिव्हिजन हा 10 इथं मल्टिप्लाय आहे, तो इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइड जाईल. म्हणजे इथं 1 डिवायडेड बाय 10 दॅट इज नथिंग बट 0.1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 डिव्हिजन. म्हणजे इथं पहिल्या डिव्हिजनची जी व्हॅल्यू आहे की ज्यामध्ये इथून इथपर्यंत डिस्टन्स 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 आणि टोटल नंबर हा 1 असेल. 1 नंतरची पहिली डिव्हिजन जर तुम्हाला वाचायची असेल तर ती 1.1, 1.2, 1.3 ॲज लाईक इथलं स्केल काय करायचं रीड करायचं. त्यानंतर टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन धिस सर्क्युलर स्केल मीन्स हिअर टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स जर तुम्ही इथे जर बघितला तर इथे स्टार्ट होताना टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स जर इथे बघितला तर इथे 0 तुम्हाला दिसेल. त्यानंतर नेक्स्ट जो नंबर दिसतो तो म्हणजे 10, 20, त्यानंतर 30, त्यानंतर 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 90च्या पुढे जर एकूण डिव्हिजन्स तुम्ही जर नोट डाऊन केल्यात तर तुम्हाला एकूण 10 डिव्हिजन्स दिसणार आहेत. 90 प्लस 10 जर केला तर टोटल 100 येईल. मीन्स टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल मीन्स इथं n इज इक्वल टू आपल्याला किती मिळेल 100 इतका मिळेल. त्यानंतर पीच ऑफ द स्क्रू आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे ह्या असणाऱ्या स्क्रूचा पीच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे की जो तुम्हाला इथं पीच P इज इक्वल टू स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल डिवायडेड बाय number of rotations required for giving required to cross the any one of these division for that circular scale. ह्या सर्क्युलर स्केलनी कोणताही इथला एक असणारा पॉइंटवर क्रॉस करण्यासाठी हाऊ मेनी नंबर ऑफ रोटेशन्स गिवन दॅट नंबर ऑफ रोटेशन्स गिवन आर हिअर 1 and therefore pitch of the screw is coming 0.1 divided by 1. कोणत्याही संख्येला आपण 1 ने जर डिवाइड केलं तर उत्तर तीच संख्या येते. म्हणजेच इथं स्मॉलेस्ट डिव्हिजन किंवा pitch of the screw जो येतो तो 0.1 येईल. आणि लिस्ट काउंट इज इक्वल टू हिअर P डिवायडेड बाय n हा फॉर्म्युला आहे. P ऑलरेडी आपण इथे 0.1 आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल 100 घेतलेल्या आहेत. म्हणजे इथे येईल 0.001 सेंटीमीटर. दिस इज नथिंग बट द लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज. म्हणजे मायक्रोमीटर स्क्रू गेजचा लिस्ट काउंट आला 0.001 सेंटीमीटर. आता हा लिस्ट काउंट आपल्याला कुठे घ्यायचा आहे तर 0 एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी की ज्या 0 एररला ऑलरेडी 0 ला 0 लाईन ऍड झाली की आपण म्हणतो 0 एरर हा 0च आहे. पण रेफरन्स लाईनच्या वरती जर 0 गेला तर किती नंबर ऑफ डिव्हिजन्सनी तो वरती गेला हे काउंट करायचे आहे डिव्हिजन्स आणि त्याला मल्टिप्लाय LC करायचा. इथे जर आपण बघितलं 0 पासून रेषा आपण काउंट करत जायचं. इथे 1 2 3 4 आणि इथं 5th लाईन आहे. त्यामुळे इथे आपण 5 नंबर घेतलाय आणि LC 0.001 5 ला 1 ला मल्टिप्लाय केलं तर इथं 5 1 2 3 1 2 आणि 3 इथं 0.005 आणि रेफरन्स लाईनच्या वरती तो 0 आहे म्हणून चिन्ह देताना प्लस द्यायचं, म्हणताना पॉझिटिव्ह 0 एरर असं म्हणायचं. आता काही ॲपॅरेटस मध्ये जर समजा हेच ॲपॅरेटस जर समजा तुम्ही पूर्णपणे आता हा काय केला टाईप केला इथे आपण आणि टाईप केल्यानंतर की ज्यामध्ये तुम्हाला हा
पूर्णपणे आपण पॅक केला तर 0ला 0 मॅच झाला तर आपण 0 काढलाय. रेफरन्स लाईनच्या वरती 0 गेला तर ऑलरेडी हिची जी प्रोसिजर आहे ती एक्सप्लेन केली आहे. पण काय केल्यानंतर समजा जर सर्क्युलरचा 0 रेफरन्स लाईनच्या खाली राहिला म्हणजे ह्या डायग्राम मध्ये ती पोझिशन दाखवली आहे की ज्यामध्ये रेफरन्स लाईनच्या खाली हा 0 जर राहिला असेल तर हाऊ मेनी डिव्हिजन्सनी तो रिमेन झालाय, लेफ्ट झालाय. तर 1 2 किंवा 0 पासून खालून इथून वरती मोजत या तुम्ही 1 2 3 4 5 6 नंबरनी तो काय झालेला आहे इथे खाली राहिलाय. मल्टिप्लाय बाय LC 0.001 आणि ते 6 × 1 6 1 2 3 1 2 3 आणि चिन्ह देताना आता मात्र इथं मायनस साइन द्यायचं म्हणताना -0 एरर असे इथं नोट डाऊन करायचं. म्हणजे एरर काढत असताना ऍप्रोप्रिएट एरर तुमच्या ऍपॅरेटसचा तुमचं तुम्ही काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. प्रत्येक ऍपॅरेटसचा तो एरर वेगळा असू शकतो. प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल जे आपल्या ऍपॅरेटसचा येतो तो एरर काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. आता ऍक्च्युअली रीडिंग वाचत असताना की ज्यामध्ये तुम्हाला वायरचं काय करायला सांगितलेलं डायमीटर कॅल्क्युलेट करायला सांगितलं अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॅल्क्युलेट करायचं की ज्यामध्ये ऍक्च्युअल रीडिंग घेत असताना आपण काय करतोय बघा. हा ऑब्जेक्ट जो आहे तो हा ऑब्जेक्ट बरोबर काय करतोय आपण इथे ह्या असणाऱ्या ह्या सेंटरच्या ह्या पार्टमध्ये बरोबर सेंट्रल पार्टमध्ये काय करतोय इथे ऍडजस्ट करतोय. आणि हे ऍडजस्ट केल्यानंतर परत तुम्हाला रेफरन्स लाईनचा 0 आणि सर्क्युलरची कडा ह्या दोन्हींच्या गॅप मध्ये म्हणजे तुम्हाला इथे रेफरन्स लाईनचा 0 आणि हे सर्क्युलरची कडा की ज्यामध्ये तुम्हाला इथे गॅप मध्ये किती नंबर ऑफ डिव्हिजन्स तुम्हाला इथे दिसतात त्या नंबर ऑफ डिव्हिजन्स काय करायचे तिथे हा इथून इथपर्यंतच्या ह्या गॅप मधल्या काय करायच्या डिव्हिजन्स मोजायचे. आणि इथे जर बघितलं तर आता ह्या वायरसाठी रेफरन्स लाईनचा 0 टू सर्क्युलरची कडा जिथं टच होते तिथे ह्या गॅप मध्ये आपल्याला एकच डिव्हिजन दिसतीये म्हणजे इथं एकच ही डिव्हिजन अशी दिसतीये म्हणून इथलं मेन स्केल रीडिंग तुमचं इथं येतंय 0.1 हा मेन स्केल येईल. आता ऍक्च्युअल रीडिंग वाचत असताना 0 वरती गेलाय का खाली आलाय का 0ला 0 मॅच झालाय का हे आपण काहीही बघत नाही. फक्त आणि फक्त रीडिंग वाचताना काय बघतोय तर मेन स्केलचा 0 आणि सर्क्युलरची ही असणारी कडा या गॅप मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ डिव्हिजन्स असतात त्या म्हणजे 0.1 हा मेन स्केल आलं. आणि बरोबर रेफरन्स लाईनच्या समोर इथं जी काही सर्क्युलरचा जो काही नंबर तुम्हाला दिसेल तो नंबर म्हणजेच इथलं सर्क्युलर स्केल रीडिंग असेल. आता इथं रेफरन्स लाईनच्या बरोबर समोर जर तुम्ही रीडिंग बघत गेलात तर इथे बरोबर रेफरन्स लाईनच्या समोर इथं 10 नंबर इथं 10th नंबर ऑफ लाईन इज एक्झॅक्टली मॅचिंग टू द रेफरन्स लाईन असा दिसतोय की जी जो काही नंबर इथं येईल तो 10 येईल कुणाच्या ऍपॅरेटिस मध्ये इथं 16th नंबर येईल कुणाच्या ऍपॅरेटिस मध्ये इथं 15th नंबर येईल 14th येईल. जो काही नंबर येईल कमी कडून नंबर काउंटिंग करत जायचं 0 10 20 30 40 असं काउंटिंग करत जायचं आणि एक्झॅक्ट रेफरन्स लाईनच्या समोर जो काही नंबर येईल तो नंबर म्हणजे इथं आता हा 10th नंबर आला त्यामुळे मी काय केलं इथं सर्क्युलर स्केल रीडिंग 10th आलं. सेम वे परत नंतर तुम्ही पुढचं रीडिंग घेत असताना की ज्यामध्ये वायरच्या 3 ठिकाणी काय करायचं आहे डायमीटर कॅल्क्युलेट करायचा आहे की ज्यामध्ये त्या वायरच्या प्रत्येक 3 असणाऱ्या ठिकाणी घेत असाल तर सेम त्या पद्धतीनं 0.1 मेन स्केल येईल 0.1 मेन स्केल येईल आणि इथे मात्र थोडंसं 15 आणि 20 अशा पद्धतीनं काही ना काहीतरी सर्क्युलर स्केल मध्ये बदल होईल. रीडिंग घेण्याची एकच मेथड तिन्ही रीडिंग साठी वापरायची आहे मेन स्केल आणि the exactly coinciding division of the circular scale. पुढे ज्या ऑब्झर्वेशन टेबल मध्ये जसं तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशन दिलेला आहे की ज्यामध्ये बी हियर 10 × LC 10 × LC म्हणजे इथं ह्या लिस्ट काउंटनी 0.01 नी ह्या 10 ला मल्टिप्लाय केलं तर 10 1 2 आणि 0 त्यानंतर 0.015 त्यानंतर 0.020 त्यानंतर A + B ह्या दोन्हीची काय केली बेरीज करून हा D काढला आपण म्हणजे 0.110 0.115
0.1 to 0. त्यानंतर ह्या रीडिंग मध्ये जो डी घेतलेला आहे की ज्या डी मध्ये आपण एरर जर कुणाचा 0 असेल तर हा जसाचा तसा कॉलम काय करायचा पुढे इथे तुम्ही नोट डाऊन करायचा. एखाद्याचा एरर जर पॉझिटिव्ह असेल तर प्लस हा नॉट 5 पहिल्या रीडिंग मध्ये ऍड करा, प्लस नॉट 5 दुसऱ्या रीडिंग मध्ये ऍड करा, प्लस नॉट 5 तिसऱ्या रीडिंग मध्ये ऍड करा. जर एखाद्याच्या ऍपरटसचा एरर जर निगेटिव्ह असेल तर प्रत्येक रीडिंग मधून तो जो असेल -0.006 मायनस केला जे काही तुमचा एरर आलेला आहे त्या एररला इथला डी करेक्टेड करायचा आणि पुढे नंतर त्या तिन्हीची येणाऱ्या असणारे जे 3 डी आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत त्या तिन्हीची बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेला इथे आपण काय करायचंय 3 न डिवाइड करायचंय की ज्यामध्ये जो येईल तो म्हणजे त्याचा डायमीटर, त्या वायरचा डायमीटर. आणि एकदा डायमीटर काढला की फॉर एक्झाम्पल तो डायमीटर किती येईल तर इथं 0.118 फॉर एक्झाम्पल मी घेतलाय. करेक्टर त्या पॅटर्ननुसार तुम्ही ऍक्च्युअल रीडिंग वाचताय तेव्हा घेणार आहात. तर 0.118 हा डायमीटर काढला आणि त्याच्यावरून तुम्ही रेडियस काढताय म्हणजे ह्या वायरचा इथून इथपर्यंत डायमीटर काढला. सेंटर पासून आपण हाफ करणार, हाफ ऑफ द डायमीटर दॅट इज नथिंग बट द रेडियस म्हणजे 0.118 डिवायडेड बाय 2 दॅट इज नथिंग बट द रेडियस की ज्यामध्ये जी देते 0.0 इथं 5 आणि इथं 9 0.059 सेंटीमीटर ही झाली ह्या वायरची रेडियस. आणि त्यानुसार एरिया मीन्स A इज इक्वल टू पाय r स्क्वेअर, पायची किंमत 3.142 आणि मल्टिप्लाय बाय 0.059 हियर ब्रॅकेटचं स्क्वेअर. आणि हे कॅल्क्युलेशन करत असताना मग परत ॲज युजल लॉग स्टेप्स अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ 0.3.142 परत प्लस येईल 2 इंटू लॉग ऑफ 0.059 परत नंतर इथे तुम्ही हा कंप्लीट करत असाल अँटीलॉग ऑफ इथे 3 कॅरेक्टरिस्टिक 0.31 चा 4 मध्ये बघा प्लस 2 ॲज इट इज आणि मल्टिप्लाय बाय इथे कॅरेक्टरिस्टिक बार 2 पॉइंट समथिंग इथे येईल आणि ह्या दोन्हीचा गुणाकार पहिला कंप्लीट करा आणि ह्याची बेरीज करून जे काही आन्सर येईल ते म्हणजे एरिया ऑफ गिवन वायर दॅट इज A इज इक्वल टू जे काय आन्सर येईल त्याचा युनिट येईल सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द एक्सपेरिमेंटल पार्ट फॉर यूज ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गेज. एरिया जो काही रिलेटेड ज्या वायरचा दिलाय त्या वायरचा तो एरिया येईल तो आपण डायरेक्ट प्रॅक्टिकल जेव्हा करतोय तेव्हा त्या प्रॅक्टिकलला त्या रिडिंगनुसार आपण एरिया कॅल्क्युलेट करूया.